ओम श्री लक्ष्मी देवे नमः. ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः. श्री लक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ऐका भाविक भक्तजन हो. श्री लक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ही कहाणी ऐकून काय होते? दुःख दारिद्र्य दूर होते. श्री लक्ष्मीची कृपा होते. धनदौलत प्राप्त होते. दीर्घायुषी संतती होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री लक्ष्मींची नावे आणि रूपे अनेक आहेत. कैलासातील पार्वती, शिराब्दीमधील सिंधुकन्या, स्वर्गातील श्री महालक्ष्मी, भूलोकावरील लक्ष्मी, ब्रह्मलोकीची सावित्री, गोलोकातील राधिका, वृंदावनातील रासेश्वरी, चंदनवनातील चंद्रा, चंपकवनातील विरजा, पद्मवनातील पद्मावती, मालतीवनातील मालती, कुंदवनातील कुंदती, केतकीवनातील सुशीला, कंदवनातील कंदवमाला, राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील गृहलक्ष्मी अशा विविध रूपांनी आणि नावांनी लक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे. अशाच ही लक्ष्मी देवीची आहे ही कहाणी. द्वापार युगातली, सौराष्ट्र देशांतली. तिथे भद्रशवा नावाचा राजा राज्य करीत होता. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शस्त्रे, 18 पुराणे यांचे त्याला सम्यक ज्ञान होते. त्याच्या राणीचे नाव सूरजचंद्रिका. ती होती देखणी, सुलक्षणी, पतिव्रता. त्या राजा राणीला होती 8 मुले, 7 मुलगे आणि 1 मुलगी. त्या मुलीचे नाव होते श्यामबाला. एकदा श्री लक्ष्मी देवीच्या मनात आले की आपण त्या राजाच्या राजगृहात राहावे, म्हणजे राजा प्रजेला अधिक सुख देईल. गरीबाकडे राहिले तर तोच सारी संपत्ती खाऊन टाकेल. म्हणून तिने काय केले? वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले, हातात काठी घेतली आणि ती टेकीत टेकीत सूरजचंद्रिका राणीच्या महालाच्या दारात उभी राहिली. तिला बघून एक दासी पुढे आली. तिने त्या म्हातारीची चौकशी केली. तिचे नाव, तिच्या नवऱ्याचे नाव, राहण्याचे ठिकाण वगैरे माहिती विचारली. वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेली लक्ष्मी माता म्हणाली, माझे नाव कमला. माझ्या पतीचे नाव भुवनेश. द्वारकेला आम्ही राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज भांडणी होत. नवरा तिला खूप मारझोड करी. त्या त्रासाला ती कंटाळली आणि घर सोडून निघाली. रानावनात उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती देणाऱ्या लक्ष्मीव्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या उपदेशाप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले. श्री लक्ष्मी देवी प्रसन्न झाली. त्यामुळे त्यांचे दारिद्र्य संपले. संतती संपत्तीने घर भरले. आनंदी आनंद झाला. पुढे ती दोघी निधन पावली. लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. जितकी वर्षे लक्ष्मीव्रत केले तितकी 1000 वर्षे त्यांना सुखोपभोग मिळाले. आता तर त्यांना राजकुळात जन्म लाभलेला आहे. परंतु त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला. ती आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आले आहे. ते ऐकून त्या दासीने तिला लक्ष्मीव्रताची माहिती विचारली. पूजाविधी विचारला. वृद्धा रूपधारी लक्ष्मीने तिला लक्ष्मीव्रताची माहिती व महती सांगितली. मग ती दासी त्या वृद्ध स्त्रीचे उपकार मानून तिचा निरोप राणीला सांगण्यासाठी गेली. राजवैभवात लोळणाऱ्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता. ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली. धक्काबुक्कीही केली. ती वृद्ध स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही. राणीचा उद्धटपणा बघून लक्ष्मीने तिथे न राहता स्वस्थानीत जाण्याचे ठरवले. ती तिथून निघाली. थोड्याच अंतरावर तिला श्यामबाला भेटली. तिला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली. तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. श्यामबालेने भावभक्तीने लक्ष्मीव्रत केले. त्यामुळे सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. सर्व वैभव मिळाले. ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने राजा भद्रशवा व राणी सूरजचंद्रिका यांचे राज्य गेले. वैभव ऐश्वर्य गेले आणि त्यांची अन्नान्न दशा झाली. एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पतीस म्हणाली, आपला जावई राजा आहे, खूप श्रीमंत आहे. त्याच्याकडे जा. आपले हाल सांगा. त्याला दया येईल. तो काही संपत्ती देईल.
त्याप्रमाणे भद्रशिवा जावयांच्या राज्यात गेला. एका तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला. तो श्यामबालेच्या दासी पाणी नेण्यासाठी तिथे आल्या. त्यांना भद्रशिवा दिसला. दासींनी त्याचे नाव गाव विचारले. त्याने सर्व सांगितले. तो श्यामबालेचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या. तिला सर्व हकीकत सांगितली. श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने आपल्या राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला. नाना परींचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रशिवा घरी आला. सूरजचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला. तो काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. लक्ष्मीच्या अकृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवस लोटले. सूरजचंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. श्यामबालेने लक्ष्मीवत केले. आईकडूनही करविले. सूरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मीवत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव परत मिळाले. राजा ऐश्वर्य प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली. परंतु बापाला कोळसे दिले, आपल्याला काहीच दिले नाही हा राग सूरजचंद्रिकेच्या पोटात रटमटत होता. म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमानच झाला. परंतु ती आईवर रागवली नाही. ती तिथून निघाली. निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या घरी आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले, माहेराहून काय आणले? ती म्हणाली, राजाचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. नवऱ्याला जेवण वाढले. त्याला जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राजांचे सार. श्यामबालेच्या पतीला ते पटले. त्या दोघांनी मग हास्य विनोद करीत भोजन संपविले. सारांश अशा रीतीने जे कोणी हे लक्ष्मीव्रत श्रद्धेने करतील त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होईल. सुखशांतीचा लाभ होईल. मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये, मातू नये. लक्ष्मीव्रत करायला चुकू नये. प्रत्येक गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. अशी ही लक्ष्मीव्रताची कथा. गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण. ओम श्री लक्ष्मी देवे नमः.